महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। आता सध्या जे काही विधानसभा निवडणुकीचे जे वातावरण चालू आहे, या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पूर्ण मतदारसंघामध्ये शिरोळा तालुका असेल, शहर असेल, यामधलं वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे अतिशय जास्त मताने निवडून येण्याची या ठिकाणी चित्र दिसत आहे। का तर आपण बघतो की या ठिकाणचा शेतकरी हा पूर्णपणे समाधानी आहे। का तर शेतकऱ्याला या ठिकाणी विमा असेल, अतिवृष्टीचं नुकसान असेल, या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने ते हाताळत आहेत। आपण पाहतो की मागील काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला ऊसाच्या प्रश्नावर खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या। माननीय संभाजीभाईंनी जो कारखाना निलंग्याचा चालू केलेला आहे, त्या कारखान्याच्या माध्यमातून जे या ठिकाणी देशमुखशाही शेतकऱ्यावर अन्याय करत होती, 16-16, 17-17 महिने ऊस या ठिकाणी शेतकऱ्याचा जात नव्हता, कारखान्याला खेटे मारावे लागत होते शेतकऱ्याचे, तो प्रश्न या एका कारखान्यामुळे मिटला आहे। आज 12व्या महिन्यात शेतकऱ्याचा ऊस जातो, या ठिकाणी ऊसाचा भावही चांगल्या पद्धतीने मिळत आहे। तसेच आपण पाहतो की या ठिकाणी देशमुख जे काही या घरणी पाण्यावर जे राजकारण करत होते, घरणीचं पाणी ते बाबळगावला घेऊन जाण्याचा प्रयत्न जे काही करत होते, हे पाणी प्रश्न जर बाबळगावला म्हणजेच महाराणा प्रतापनगरला जे पाणी जाणार होतं, त्या पाण्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ जी काही येणार होती, तर या ठिकाणच्या सर्व नागरिकांना एक पूर्णपणे संभाजीभाईवर विश्वास आहे की हे बाबळगावला जाणारं पाणी, लातूरला जाणारं पाणी थांबवण्याची शक्ती, ताकद जर कोणात असेल तर ते फक्त आणि फक्त आमदार संभाजीभाईंच्या माध्यमातूनच ते पाणी थांबवू शकतं आणि शेतकऱ्याला न्याय मिळू शकते। यासाठी या ठिकाणचे शेतकरी पूर्णपणे संभाजीभाईच्या पाठीमागे आहेत। आणि आपण पाहतो मागील काळामध्ये सर्व जनतेचा असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी निलंगेकर परिवाराने चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। आपण बघतो की कुठल्याही प्रकारचा लाभ असेल, प्रत्येक शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ देण्यासाठी हे तळमळीने झटणारं परिवार आहे। यामुळे आपण पाहतो की प्रत्येक नागरिक त्यांच्यासोबत ताकदीने उभा आहे आणि या ठिकाणच्या प्रत्येकाला असं वाटतं की स्वतः आपणच उमेदवार आहोत, म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे। आणि या ठिकाणी आपण समोरच्या उमेदवाराचा जर विचार केला, समोरचा उमेदवार पाहता तो उमेदवाराचं या ठिकाणचं शून्य काम आहे, सुसंस्कृत उमेदवार नाहीये, त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर या ठिकाणच्या प्रत्येकाला त्याच्या इतिहासाबद्दल सांगायची सुद्धा गरज नाही। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो काही काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे, या ठिकाणी या मतदारसंघात या ठिकाणचं दूषित वातावरण करण्याचा हेतू त्यांचा दिसत आहे। त्यामुळे त्यांच्या मागे कोण न जाता संभाजीभाईच्या मागे ताकदीने या ठिकाणचे लोक राहतील। या ठिकाणच्या लोकांना विश्वास आहे, या ठिकाणच्या लोकांना पूर्णपणे काम करू शकणारा व्यक्ती म्हणून संभाजीभाईवर विश्वास आहे, त्यामुळे ते ताकदीने सोबत राहतील आणि संभाजीभाईचा विजय हा या ठिकाणी निश्चित आहे।